स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेची केवायसी पूर्ण केल्यानंतर आता भरपूर बहिणींचे प्रश्न येत आहे की आमची केवायसी झालेली नाही, आमची केवायसी झाली नाही, आम्हाला पुन्हा केवायसी करता येईल का, पुन्हा तारीख वाढेल का, किंवा केवायसीचं स्टेटस आता काय आहे ते चेक करता येईल का. कारण भरपूर बहिणींचं जे आहे ते नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता येईल की नाही या गोष्टीची सुद्धा त्या बहिणींसाठी गॅरंटी नाही. आणि त्याचबरोबर या बहिणींसाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्वाचा आहे ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे. नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आले आणि डिसेंबर महिन्याचे तुम्ही जर वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्वाचा आहे. कारण नोव्हेंबर महिन्याचे हप्ते आले, नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आले, तरी पण डिसेंबर महिन्याचे येईल की नाही तुम्हाला याची गॅरंटी नाही. असं मी काय म्हणत आहे समोर तुम्हाला 2 मिनिटात समजणार आहे. सर्वात पहिला प्रश्न बघा, आता केवायसी बद्दल होता की केवायसीचं तारीख वाढणार आहे का, मुदतवाढ होणार आहे का. तर नाही, मुदतवाढ 31 डिसेंबर पर्यंत देण्यात आलेली होती. आता केवायसीची वेबसाईट शासनाने बंद केलेली आहे. आता तुम्ही केवायसी करू शकत नाही, केवायसीची दुरुस्ती सुद्धा करू शकत नाही. केवायसी आता 100% बंद झालेली आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. त्यानंतर केवायसी चुकलेली होती, त्यामुळे आमचे पैसे बंद झाले का, किंवा मग आम्ही काहीतरी चुका केल्या मग त्या चुकीच्या उत्तरामुळे पैसे बंद झाले का, त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. पण बघा, भरपूर बहिणी विचारत होता की केवायसीचं स्टेटस आम्हाला चेक करता येते का. तर तुम्हाला चेक करता येते. कुठे चेक करता येते? ऑनलाईन पद्धत यासाठी नाही, यासाठी ऑनलाईन पद्धत नाही. केवायसीचं जर तुम्हाला स्टेटस चेक करायचं असेल तर तुम्हाला जावं लागेल महिला व बाल विकास विभाग कार्यालय या ठिकाणी. तुमचा नोव्हेंबरचा हप्ता आला असेल किंवा नसेल आला, डिसेंबर महिन्याची तुम्ही वाट पाहत आहे, तरीही तुम्हाला केवायसीचा स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे महिला व बाल विकास विभाग कार्यालय या ठिकाणी. तुमचा आधार क्रमांक घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर मिळेल. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असतो की तुमचा प्रश्न फक्त महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये सुटणार आहे. त्याच ठिकाणी तुम्हाला 100% तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार की तुमचे नोव्हेंबर महिन्याचे हप्ते आलेले नाही तर डिसेंबर महिन्याचे हप्ते येईल का, किंवा मग तुमचं केवायसी रिजेक्ट झालेलं आहे का. आता बघा, भरपूर बहिणी जे आहे ज्यांचे पैसे बंद झाले त्या बहिणी मला विचारत आहे की आमचे पैसे आलेले नाही, आमची केवायसी चुकलेली होती, आमचं हे झालेलं होतं, आमचा तो प्रॉब्लेम झालेला होता. तर मी त्यांना सरळ सांगितलं की महिला व बाल विकास विभाग कार्यालय या ठिकाणी जा. त्या बहिणी त्या ठिकाणी गेले आधार क्रमांक घेऊन. त्यांना त्या ठिकाणी तुमचे पैसे का बंद झाले त्यांना कारण सांगण्यात आलं. 2 कारणं दिलेली आहे या ठिकाणी. एकतर केवायसी रिजेक्ट झालेली म्हणून एक कारण सांगण्यात आलेलं आहे. दुसरं कारण सांगण्यात आलेलं आहे की तुमचं पेमेंट पेंडिंग म्हणून या ठिकाणी कारण सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे पेमेंट पेंडिंग आहे याचा अर्थ काय, तर तुमच्या अर्जावर चौकशी सुरू आहे. जर चौकशीमधून जर तुम्ही नंतर पात्र निघाले तर तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता येईल आणि समोर तुमचे पैसे परमनंट सुरू राहतील. पण केवायसी रिजेक्ट म्हणजे त्यांनी सांगितलं की परमनंट केवायसी मधून तुमच्या अर्जाची चौकशी झाली, त्यानंतर तुम्ही अपात्र करण्यात आलेले आहे असं त्या बहिणींना महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आधार नंबरवरून त्यांचा अर्ज चेक केल्यानंतर केवायसी चेक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. मग आता बघा, मग काही बहिणींना आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नाही तर डिसेंबर महिन्याचा हप्ता येईल की नाही. तर या 2 गोष्टीवर डिपेंड आहे की केवायसी रिजेक्ट झाली की तुमचा अर्ज पेंडिंग मध्ये गेला. केवायसी जर रिजेक्ट झाली असेल तर मग नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नाही तर डिसेंबरचा सुद्धा येणार नाही. केवायसी तुमचा अर्ज पेंडिंग मध्ये टाकला असेल तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल तरी पण जर केवायसी पेंडिंग मधून जर तुमची अप्रूव्ह झाली तर डिसेंबर महिन्याचा हप्ता येईल. आणि पेंडिंग मधून जर रिजेक्ट झाली तर मग तुमचा लाभ परमनंट बनवून जाईल. तुम्हाला यानंतर कधीच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. मग काही बहिणी विचारत होत्या की मग आमची केवायसी चुकलेली आहे त्यामुळे आमचा लाभ बंद झाला का. तर नाही, तुमच्या पती आणि वडिलांचा जो काही केवायसी मध्ये आधार क्रमांक घेतला होता त्या आधार क्रमांकाच्या मदतीने शासनाने तुमच्या कुटुंबातील आर्थिक माहिती, जे काही पात्रतेच्या अटी आहे ते शोधून काढल्या आणि त्या आधारावर जे आहे ते तुमच्या कुटुंबातील तुमच्या लाडक्या बहिणींचा लाभ शासनाने बंद केलेला आहे. हेच त्या ठिकाणी जे आहे ते महत्वाचं कारण दिलेलं आहे. पण शासनाने जे आहे ते समोर येऊन जे काही लाडक्या बहिणींचा आकडा आहे, किती लाडक्या बहिणींचे अर्ज पेंडिंग ठेवले, किती लाडक्या बहिणींचे अर्ज केवायसी मुळे रिजेक्ट केलेले आहे,
हे शासनाने स्पष्टपणे समोर आकडा द्यायला पाहिजे. आणि ज्या बहिणींनी ऑनलाईन अर्ज भरले किंवा ऑफलाईन अर्ज भरले तर त्या बहिणींना SMS द्वारे किंवा अर्जावर त्यांच्या काहीतरी अपडेट द्यायला पाहिजे की या बहिणींचा अर्ज रिजेक्ट झाला, या कारणामुळे रिजेक्ट झाला, त्या कारणामुळे रिजेक्ट झाला. असं कोणत्याच प्रकारची शासनाकडून अपडेट आलेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना सुद्धा म्हणजे कन्फ्यूज झालेलं आहे की कुठे जायचं, काय होणार, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नाही, डिसेंबर महिन्याचा हप्ता येणार की नाही. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो, याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की महिला व बाल विकास विभाग कार्यालय या ठिकाणी चौकशी करा. जरी तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला असेल तरी पण त्या ठिकाणी जा, कारण जरी तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला असेल तरी पण डिसेंबर महिन्याचा हप्ता तुमचा EKYC रिजेक्ट झाल्यामुळे अडकू शकतो. कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये EKYC ज्या बहिणींची चौकशी झाली, कारण ज्या बहिणींची EKYC चौकशी ऑक्टोबर महिन्यामध्ये झाली त्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा लाभ बंद झाला. ज्या बहिणी EKYC मध्ये अपात्र ठरल्या त्या बहिणींचा नोव्हेंबर महिन्यामध्ये पैसे आलेले नाही. मग आता ज्या बहिणींची EKYC ची चौकशी नोव्हेंबर महिन्यामध्ये होईल त्या बहिणींना डिसेंबर महिन्यापासून लाभ बंद करण्यात येईल, ज्या बहिणी KYC मध्ये अपात्र होईल किंवा अटीमध्ये बसणार नाही. मी सुद्धा जे काही तुम्हाला माहिती देत असतो ते महिला व बाल विकास विभाग किंवा कोणत्या तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही प्रूफ वाईज जे काही मला माध्यम मिळते त्याच माध्यमातून मी तुम्हाला माहिती देत असतो. त्यामुळे KYC आता तुम्हाला पुन्हा करता येणार नाही. KYC ची चुकी केली असेल त्यामुळे लाभ बंद झालेला नाही. पती वडिलांच्या आधार क्रमांकावरून चौकशी झाली, त्यावरून तुम्ही अपात्र करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता जे काही प्रश्न आहे, जे काही ओव्हरऑल प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे, याबद्दल आणखी काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. पण जर तुम्हाला आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही तर लगेच महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन भेट द्या, आधार क्रमांक दाखवा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 100% मिळून जाईल. कारण भरपूर बहिणींना असं वाटते की आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नाही तर मग डिसेंबर महिन्यामध्ये 3000 रुपये मिळेल. काही बहिणींना वाटत आहे की नोव्हेंबरचा हप्ता आला तर डिसेंबरचा सुद्धा येईल. हा डाऊट तुमचा चुकीचा आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये जर तुमच्या अर्जाची चौकशी झाली तर डिसेंबर महिन्याचा हप्ता तुमचा येणार नाही. कारण शासनाने लाडक्या बहिणींसोबत खेळ केलेला आहे, एकदम स्कॅम केलेला आहे. त्यामुळे तारीख वाढवून देणे किंवा EKYC ची दुरुस्ती करणे, मग दुरुस्ती करण्यासाठी वेळच दिला होता तर मग आधीच चौकशी लेट सुरू केली असती. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलेलं होतं की EKYC ची जी काही चौकशी आहे किंवा जे काही अर्ज रिजेक्ट करण्याची शासनाची पद्धत आहे ती जानेवारी नंतर सुरू होणार. पण शासनाने आधीपासूनच EKYC ची दुरुस्तीची प्रोसेस सुरू केली आणि अर्ज रिजेक्ट करणे, अर्जाची चौकशी सुद्धा करणे सुरू केले. म्हणजे चौकशीमधून म्हणजे दुरुस्तीमधून पुन्हा सबमिट केलेले अर्ज त्याची चौकशी केली नाही तर जुन्या अर्जाची चौकशी शासनाने केली आणि त्यामधून चुका काढून तुमचे अर्ज रिजेक्ट केले. या ठिकाणी शासनाची खूप मोठी चूक आहे. शासनाने असं करायला पाहिजे नव्हतं. EKYC ची प्रोसेस आहे तारखेच्या नंतर म्हणजे आता पूर्ण झालेली आहे का, 31 तारखेपर्यंत ज्या बहिणींची KYC पूर्ण झाली, टोटल बहिणींची KYC पूर्ण होऊ द्यायला पाहिजे होती. ज्या बहिणींनी चुकी केली त्या बहिणींची चुकी केल्यानंतर ज्या बहिणींनी पुन्हा EKYC सबमिट केली त्या बहिणींची EKYC पुन्हा सबमिट झाल्यानंतर चौकशी करायला पाहिजे होती. पण शासनाने तसं केलं नाही. स्टार्टिंग पासूनच जेव्हा KYC सुरू झाली तेव्हापासूनच मग चौकशी करायला या लोकांनी सुरुवात केली. त्याचं प्रूफ आपल्याला दिसत आहे की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही. शासनाने लाडक्या बहिणींसोबत खेळ करणे सुरू केलेला आहे. आणि जरी तुम्हाला वाटत असेल की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला तर मग डिसेंबर महिन्याचा हप्ता येईलच. तुम्हाला तुमच्या EKYC स्टेटस सर्वात आधी चेक करून घ्यायचा. EKYC स्टेटस चेक करा की तुमचं स्टेटस रिजेक्ट झाला आहे का. ऑक्टोबर महिन्यामध्ये ऍक्टिव्हेट होतं त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला. पण नोव्हेंबर महिन्यामध्ये जर ते रिजेक्ट झालं असेल, KYC वर चौकशी झाली असेल तर डिसेंबर महिन्याचा हप्ता येणार नाही. त्यामुळे महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन तुमचा अर्ज रद्द झाला आहे का, EKYC स्टेटस रिजेक्ट झाला आहे का, ते सर्वात आधी तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.